काय जितू? हा बोला. काय करतोस काय? अहो गाडीचं चाक जरा डगमगतंय ते दुरुस्ती करतो. शेतीची कामं सुरू झाली वाटतं तुझी हा आता. हा आता शेतीची कामं सुरू झाली. अरे मग जशी गाडीची काळजी घेतो, शेतासाठी काळजी घेतो, हा तुझ्यासाठी तू काय केलंस का? आता सध्या कोविडचं एवढं वातावरण पसरलंय. नाही लस घेतली का नाही? नाही घेतली मी. बघ तू अजून लस घेतली नाही. अहो लस घेतल्याने लोक म्हणतात का ते त्रास होतो. काही त्रास वगैरे नाही. आणि तुम्हाला खेडेगावातील लोकांना असं वाटतं की कोविड आमच्यापर्यंत येणारच नाही. असं काही नसतं. कोविड हा कुठे येऊ शकतो. आपण जरी खेडेगावात राहतो ना तरी आपल्याकडे पण येऊ शकतो. म्हणून आपण काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तू आता एक काम कर, फॅमिलीला घेऊन जा आणि लस घे. बघ मी सुद्धा घेतलेली आहे. आता मी एक शिक्षक आहे म्हणून तुला सांगतो. कारण का लोक खूप घाबरतात. तर घाबरण्याचं काही कारण नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, सरकारी सगळे नोकर सर्वांनी लस घेतलेली आहे. इवन आमदार, खासदार, आपले पंतप्रधान त्यांनी सुद्धा लस घेतलेली आहे. मुख्यमंत्री माहिती आपले त्यांनी सुद्धा लस घेतली आहे. मग तू कशाला घाबरतो? चालेल, मी पण आताच आपल्या केंद्रावर जाऊन कोण गावच्या तिथे लसीकरण घेतो आणि आमच्या फॅमिलीला पण घेऊन जातो. सर्वांना लसीकरण करून घेतो. बघितलं तुला केंद्र पण माहिती आहे तरी घाबरतोस. तर अजिबात घाबरायचं नाही. येतो मी. चला. गाडीचं काम तर झालं, आता मी लसीकरण करून येतो. चला राहू द्या गाडीचं काम. लसीकरण फार महत्वाचं आहे. आपण अजिबात घाबरू नका. कोणी काही सांगेल तर तसं काहीच नसतं. अजिबात भीती वगैरे ठेवायची नाही.